श्री स्वामी समर्थ. मकर राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या संयमाची खरी कसोटी लागणार आहे का? कामाच्या ठिकाणी घेतलेली जबाबदारी तुम्हाला पुढे नेईल का? एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येथे निर्णय घ्यायला भाग पाडेल का? आर्थिक बाबतीत तुम्ही घेतलेली काळजी तुम्हाला सुरक्षित ठेवेल का? आणि नातेसंबंधात तुम्ही मन मोकळं केल्याने काही गोष्टी सुधारतील का? या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढेल का? आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल की काही अनपेक्षित खर्च समोर येतील? नातेसंबंधात तुम्हाला अपेक्षित साथ मिळेल का? चला जाणून घेऊया मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मकर राशीसाठी शिस्त, मेहनत आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा ठरणार आहे. तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्ण करण्यासाठी तुमची जिद्द आणि चिकाटी या काळात अधिक मजबूत दिसून येईल. काही गोष्टी तुमच्या गतीनेच पुढे जातील, त्यामुळे घाई करण्यापेक्षा संयम ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. हा आठवडा तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या बाबतीत तुमची मेहनत स्पष्टपणे दिसून येईल. तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे गुंतून राहाल आणि त्यामुळे तुमची कामगिरी अधिक चांगली होईल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. सुरुवातीला ताण जाणवेल, पण तुमची शिस्तबद्ध पद्धत तुम्हाला त्या सहजपणे हाताळायला मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असतील आणि भविष्यात तुम्हाला मोठ्या संधी देण्याचा विचार करू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्थिरतेचा आहे. नवीन निर्णय घेण्यापेक्षा सध्याच्या कामांवर लक्ष केंद्रित केल्यास फायदा होईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित राहील. उत्पन्न स्थिर राहील, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. तुम्ही पैशांचे योग्य नियोजन करू शकाल, ज्यामुळे आर्थिक ताण कमी राहील. बचतीवर लक्ष देणे या काळात महत्त्वाचे ठरेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरी बाळगा आणि योग्य सल्ला घेऊनच पुढे जा. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा थोडा संयम राखण्याचा आहे. तुम्ही आपल्या भावना व्यक्त करण्यात थोडे कमी पडू शकता, त्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संवाद वाढवणे गरजेचे आहे. एकमेकांना समजून घेतल्यास नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा शांत राहील, पण भविष्यासाठी चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात शांत वातावरण राहील. घरातील सदस्यांशी तुमचे संबंध स्थिर राहतील. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन गंभीर आणि विचारशील राहील. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार कराल. कधीकधी जास्त जबाबदाऱ्यांमुळे ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं आवश्यक आहे. ध्यान किंवा शांत वेळ घालवणे तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात स्थिरता आणि शांतता राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. घरात एखादी छोटी आनंदाची घटना घडू शकते, मात्र काही वेळा कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे संतुलन राखणे गरजेचे आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्य राहील. थोडा थकवा जाणवू शकतो. कामाच्या ओझ्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो, त्यामुळे विश्रांती घेणं आवश्यक आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. उपाय आणि सल्ला. या आठवड्यात यशासाठी काही उपाय. शनिवारी शनिदेवाची पूजा करा. काळ्या किंवा निळ्या रंगाचा वापर करा. ओशम शनेश्चराय नमः मंत्राचा जप करा. वृद्ध व्यक्तींची सेवा करा. संयम आणि शिस्त राखा. मकर राशीसाठी हा आठवडा मेहनत, शिस्त आणि हळूहळू प्रगती करणारा ठरणार आहे. करिअरमध्ये तुमची कामगिरी सुधारेल. आर्थिक बाबतीत संतुलन राखणे आवश्यक आहे. नातेसंबंधात संवाद वाढवणे गरजेचे आहे, तर आरोग्यासाठी विश्रांती महत्त्वाची ठरेल. करिअरमध्ये तुम्ही घेतलेली मेहनत हळूहळू फळ देऊ लागेल, पण संयम ठेवणे अत्यंत आवश्यक असेल. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही सर्व काही व्यवस्थित सांभाळू शकाल. आर्थिक बाबतीत हा काळ सावध राहण्याचा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण अनपेक्षित खर्च वाढू शकतात, त्यामुळे बचत आणि नियोजनावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. नातेसंबंधात थोडीशी अंतराची भावना निर्माण होऊ शकते, पण शांत संवाद आणि समजूतदारपणा यामुळे परिस्थिती सुधारेल. कुटुंबाचा आधार तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्याच्या बाबतीत थकवा आणि ताण जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. एकूणच शिस्त, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर हा आठवडा तुम्हाला स्थैर्य, अनुभव आणि पुढील प्रगतीसाठी तयार करणारा ठरेल. धन्यवाद.